थेरपी. सो अशा बेसिक हे थेरपीज नक्की आपल्याला माहिती असतात. बट पुन्हा आपला कालचाच मुद्दा की सेटनेटमध्ये what they expect and what they test is all about our conceptual understanding. Especially in fourth semester, fourth chapter, we have Eastern therapies. मग त्याच्यामध्ये झैन, बुद्धिझम, इवन विपश्यना, इस्लाम, सुफिझम वगैरे असा सगळा तो ग्रुप हा आपल्या एमएच्या सिलेबसमध्ये आहे. आणि सेटनेटने जो आता सिलेबस अपडेट केला आहे 2 वर्षांपूर्वी, तर त्याच्या अगदी इमर्जिंग एरियाजच्या अंडर सुद्धा थेरपीज मधला बराचसा भाग आहे. असाच एक क्वेश्चन हा नेटला जो आतापर्यंत येऊन गेला तो म्हणजे हिंदुइझम अँड बुद्धिझम डिफर रिगार्डिंग द एक्झिस्टन्स ऑफ social dimension of self, physical dimension of self, psychological dimension of self, and option D, that is transcendental dimension of self. आता अर्थात हिंदुइझम अँड बुद्धिझम दोघांमध्ये बेसिक डिफरन्स कुठला आहे आणि दे हॅव स्पेसिफाईड रिगार्डिंग द एक्झिस्टन्स ऑफ ट्रान्सेंडेंटल डायमेन्शन ऑफ सेल्फ. स्वकडे बघण्याचा हिंदुइझमचा अप्रोच हा वेगळा आहे आणि बुद्धिझम थेरपीजच्या पर्स्पेक्टिव्हने, ईस्टर्न थेरपीज आता जसं म्हटलं. मग बुद्धिझम म्हणजे नेमकं काय काय येतं त्याच्यामध्ये? आनापानसती ही टर्म आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल. मग आनापानसती म्हणजे नेमकं काय? ऑप्शन ए, बी, सी, डी असे क्वेश्चन्स काही वेळेस आलेले आहेत. 5 पिलर्स ऑफ इस्लाम, 5 पिलर्स और 5 बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ सुफिझम. मग लगेच आपण आपल्या नोट्स काढताना मग तिथे लिस्ट 1 मध्ये हे डायमेन्शन्स किंवा अशा कोर कॅटेगरीज येतील आणि लिस्ट 2 मध्ये नेम ऑफ दोज पर्टिक्युलर सायकोलॉजिस्ट, रिसर्चर और थेअरिस्ट हु हॅज इन्व्हेंटेड दॅट पर्टिक्युलर कन्सेप्ट. इथलं जे ऑप्शन आहे सो दॅट इज डी, ट्रान्सेंडेंटल डायमेन्शन ऑफ सेल्फ. आता बघा, विच ऑफ द फॉलोइंग क्लिनिकल प्रोसिजर or procedures is or are not based on classical conditioning. Apparently काल सुद्धा आपण जसं बघितलं की अरे हे तर हे लर्निंगचं आहे, पण ऑप्शन जर बघितले दे आर डायरेक्टली लिंक अप टू सायकोथेरपी और काउन्सिलिंग टेक्निक्स. सो तुमच्यापैकी कोणी सांगू शकेल की याचं उत्तर काय असेल, काय असू शकतं? एम ए पार्ट 1 ला सुद्धा लर्निंगचा पार्ट आपला कव्हर होतोय. सो जर कोणी एम ए पार्ट 1 पैकी असेल तर इट्स ओके, उत्तर चुकलं तरी चालेल. आता काही आपली सेटनेटची एक्झाम नाहीये. कोणत्या प्रोसिजर या 4 पैकी अशी किंवा अशा आहेत की ज्या क्लासिकल कंडिशनिंगवर आधारित नाहीये? अभिजात अभिसंधान मराठीत ज्याला आपण म्हणू. अरबाज इज सेइंग दॅट ऑप्शन बी इज करेक्ट बिकॉज 2 and 3 transference and client center. Correct, absolutely right. का बरं? बिकॉज सी ट्रान्सफरन्स. मग आता पुढे आपण स्टडी कसा करायचा हा क्वेश्चन, हे आन्सर डन फॉर दिस. नाउ सेकंड स्टेप, ट्रान्सफरन्स. ट्रान्सफरन्स हा वर्ड कोणत्या थेरपीच्या प्रोसिजर मध्ये येतो सांगता येईल कोणाला? Transference, the word, it is related with which particular psychotherapeutic procedure? It is related with psychoanalysis. Sigmund Freud. Dream analysis, free association, catharsis, and another therapeutic technique or term which is a part of psychoanalysis is transference. मग त्याला जोडून आणखीन एक टर्म आहे ते म्हणजे काउंटर ट्रान्सफरन्स. आता ट्रान्सफरन्स ही कन्सेप्ट काय आहे? दॅट इज, सो फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर क्लायंट आहात आणि मी जर का तुमचा थेरपिस्ट आहे, तुम्हाला माझ्यामध्ये
तुमचं बहीण, भाऊ, आई, वडील, काका, मामा, दादा, शाळेतले शिक्षक किंवा कॉलेजचे सर वगैरे असं कोणी. आणि मग आपण म्हणतो की ते सर अगदी आमच्या वडिलांसारखे बोलतात, ते सर ना अगदी माझ्या मोठ्या भावासारखेच मला वाटले, म्हणून मी त्यांच्याकडे सगळं शेअर केलं. पण सिग्मंड फ्रॉइडचं म्हणणं असं की हे ट्रान्सफरन्स असायला नको, तरच ते थेरपेटिकची जी एकूण प्रोसेस आहे किंवा प्रक्रिया आहे ती अगदी व्यवस्थित होईल. हे झालं. क्लायंट जेव्हा काउन्सिलर मध्ये कुठलं तरी रिलेशन बघतो त्याला म्हणतात ट्रान्सफरन्स. आणि दुसरी टर्म म्हणजे काउंटर ट्रान्सफरन्स. काउंटर ट्रान्सफरन्स म्हणजे थेरपिस्टला क्लायंट मध्ये आपलं कुठलं तरी नातं दिसतं की तो क्लायंट ना, तो मला अगदी माझ्या शाळेतल्या मित्रासारखा दिसला, किंवा तुम्ही मला अगदी माझ्या मुलासारखे आहात म्हणून मी तुम्हाला हे हे सांगतो, किंवा तुमच्याकडे बघितल्यावरती मला माझ्या बहिणीची आठवण आली आणि म्हणून मी तुम्हाला आपलेपणानं असं सांगितलं. तर हे पण असू नये. सो अर्थात ट्रान्सफरन्स, काउंटर ट्रान्सफरन्स. मग कथार्सिस म्हणजे काय? थर्ड पॉइंट. सो कथार्सिस मीन्स वेंटिंग आउट अवर इमोशन्स. भावविरेचन ज्याला आपण म्हणू ते म्हणजे कथार्सिस. फ्री असोसिएशन म्हणजे मुक्त सहचर्य, की एखादा वर्ड हा दिला जातो आणि मग त्याला संबंधित जे जे काही मनात येत आहे ते विदाउट हॅव्हिंग एनी नोशन किंवा कुठलीही भीती न बाळगता, विदाउट काही सेन्सॉर वर्ड असू दे, तुम्ही मोकळेपणानं बोला, असं फ्रॉइडचं म्हणणं होतं. म्हणून ते फ्री असोसिएशन. अँड ऑफकोर्स ड्रीम अनालिसिस. आता ड्रीम अनालिसिस मध्ये सुद्धा दोन इम्पॉर्टंट सब कन्सेप्ट, दॅट इज मॅनिफेस्ट कंटेंट अँड लॅटेंट कंटेंट. एक मिनिट. मग मॅनिफेस्ट कंटेंट म्हणजे नेमकं काय आणि लॅटेंट कंटेंट म्हणजे नेमकं काय, हा सगळा भाग तिथे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. हे सगळं झालं इथलं. फ्लडिंग सुद्धा अव्हर्सिव्ह कंडिशनिंग, रिव्हर्स कंडिशनिंग, शेपिंग, ट्रेस, डीके ह्या सगळ्या कन्सेप्ट इथे येतात फ्लडिंग मध्ये. सो कॅन यू नेम द पर्सन हु हॅज कॉइन द टर्म सिस्टमॅटिक डिसेन्सिटायझेशन? सांगता येईल कोणाला की ही जी कन्सेप्ट आहे सिस्टमॅटिकची ती कोणी सांगितली आहे, कोणी मांडली? अ वेल नोन पर्सन. कारण हे मॅच द पेअर मध्ये अनेकदा नाव आलेलं आहे. लिस्ट 1 मध्ये सिस्टमॅटिक असं वर्ड असेल, सिस्टमॅटिक डिसेन्सिटायझेशन, आणि लिस्ट 2 मध्ये त्या पर्टिक्युलर रिसर्चरचं नाव असेल, जोसेफ वोल. करेक्ट, राईट. मग त्या नोट्स आपण तिथे काढल्या. सो क्लायंट सेंटर्ड, ऑफकोर्स इट इज गिवन बाय कार्ल रॉजर्स. अनकंडिशनल ऍक्सेप्टन्स किंवा कंडिशनल रिवॉर्ड, अनकंडिशनल रिवॉर्ड, रिअल सेल्फ, आयडियल सेल्फ, या सगळ्या कन्सेप्ट हे क्लायंट सेंटरच्या झाल्या. म्हणजे पुन्हा कालच्या सारखं की एकच हा क्वेश्चन, बट वी आर स्टडिंग इलॅबोरेटिव्हली. दिस पॉइंट. आता सेकंड बघा. कंपोनंट्स ऑफ एम्पथी. याच्यापैकी कोणते कोणते कंपोनंट्स एम्पथीचे असतील
perceiving and advancing, advancing and interpreting, judging and communicating, or D, perceiving and communicating. Anyone can answer? Advancing and interpreting. Advancing and interpreting. नाही. Option D, correct. Perceiving and communicating. Empathy means ability to put yourself into the shoes of others. एम्पथी, एम्पथेटिक अंडरस्टँडिंग, ऍक्टिव्ह लिसनिंग, हे सगळे कार्ल रॉजर्सने सांगितलेले काउन्सिलिंग मधले कोर कंटेंट्स आहेत. राईट. आणि आणखीन एक, एम्पथी आणि हेच दोन पॉइंट्स इमोशनल इंटेलिजन्स मध्ये पण ऍप्लिकेबल आहेत बरं का. म्हणजे आपल्या इमोशनल इंटेलिजन्सचाही स्टडी होतोय, थेरपीज आणि इंटरव्हेन्शनचाही होतोय. येस, एनी आयडिया अबाउट दिस? आणि ही कन्सेप्ट काय आहे बरं? बायो फीडबॅक. BA नक्की झालं असेल तुमचं, आणि इव्हन MA ला पण तुमचं हा भाग नक्की झाला असेल. Biofeedback therapy, it is based on which of the following? Classical, observational, operant, or cognitive learning? So correct answer will be Pradnya Thorat is saying B9. B9 answer. Not D. Arvas correct. Yes. Operant conditioning. Biofeedback. MA पार्ट 2 च्या 4th सेमिस्टर मधला सिलेबस मधलाच पॉइंट आहे बायोफीडबॅक. सो बायोफीडबॅक म्हणजे काय की जसं की हे थर्मामीटर वगैरे आपण आपल्या बॉडीला हातावरती ते असं ठेवतो आणि मग लगेच आपल्याला अर्ध्या मिनिटात, 1 मिनिटात आपलं टेम्परेचर आपल्याला समजतं. 98 ताप आहे, 96 आहे का 100 आहे. आपलीच बॉडी आपल्याला तो फीडबॅक देते. ते झालं बायो फीडबॅक. सेम प्रिन्सिपल इट इज ऍप्लिकेबल इन थेरपी. म्हणजे ज्यांना स्ट्रेस, बीपी, टेन्शन किंवा बाकीचे काही असे इश्यूज असतात, मग तेव्हा त्यांना रिलॅक्सेशन टेक्निक शिकवले जातात. आणि अर्थात हे वेस्टर्न कंट्रीजमध्ये खूप इझिली अशा सगळ्या गोष्टी हे फॉलो होतात, कारण इथे थोडंसं मशिनरी वगैरे पण आहे. मग जेव्हा आपण रिलॅक्स असतो तेव्हा आपले हार्ट रेट कसे असतात, आपला पल्स रेट कसा असतो बरं? जेव्हा आपण खूप चिंता, आपण स्ट्रेसमध्ये असतो, अँक्शियस असतो, मग तेव्हा आपले हार्टबीट्स और पल्स रेट हे कसे असतात? आपल्याला कधी घाम येतो, आपल्याला कधी घाम येत नाही, हे सगळं जेव्हा फ्रिक्वेंटली आपण मॉनिटर करतो किंवा मॉनिटरवरती बघतो, तेव्हा मग हळूहळू हळूहळू आपण शिकतो की हाऊ टू रिलॅक्स आवर सेल्फ, हाऊ टू काम डाऊन आवर सेल्फ. हे सगळं क्रक्स हे बायोफीडबॅकचं आहे. सो बायोफीडबॅक, कारण इट इज लाईक अगेन लॉ ऑफ इफेक्ट. स्किनरचं ऑपरेंटशी, ऑब्झर्वेशनल, बंडोरा अँड क्लासिकल, पॅव्लॉव, कॉग्नेटिव्ह लॅटेंट किंवा टोलमनचा रोल. मग त्यांनी जे जे काही थेरीज सांगितल्या त्यांचं ऍप्लिकेशन किंवा अप्लाइड पर्स्पेक्टिव्ह इंटरव्हेन्शन इज व्हॉट इज थेरपी. Who will answer this basic question regarding counseling or psychotherapy?
the art of establishing trust, respect, and cooperation in a relationship is referred to as ABCD. रॅपो करेक्ट आन्सर. ॲब्सोल्युटली राईट. हे पण रॉजरनेच सांगितलंय. कॅन यू आन्सर मी दॅट which psychotherapist or which particular counselor use option C as a therapeutic technique? कोणत्या सायकोलॉजिस्टनी किंवा कोणत्या काउन्सिलरनी ह्युमर हे थेरपेटिक टेक्निक म्हणून यूज केलेलं आहे? आपण ऑप्शनचा पण स्टडी करतोय. एक वेल नोन थेरपेटिक टेक्निक आहे आणि त्याच्यातलं जे स्ट्रॅटेजी किंवा सब टेक्निक आहे ते म्हणजे ऑप्शन सी. कोण सांगू शकेल? एनी गेस? वाईड गेस? ह्युमर हे थेरपेटिक टेक्निक म्हणून आहे. इट इज यूज इन REBT. अल्बर्ट एलिसचं हे टेक्निक आहे. अल्बर्ट एलिस ह्युमर हे टेक्निक म्हणून सुद्धा वापरत होते. ऑफकोर्स कॉग्नेटिव्ह वगैरे आणखीन बाकीचे मेन कोर टेक्निक्स आहेत. सॉक्रेटिक डायलॉग आहे किंवा क्वेश्चनिंग आहे, मग कॉग्नेटिव्ह होमवर्क आहे, डायरी रायटिंग आहे, शेम अटॅकिंग एक्सपिरियन्स, रोल प्ले, रिव्हर्स रोल प्ले, many techniques are there. Out of that, so one of the important technique of REBT, that is humor as a technique. A principle stating that more preferred activity can be used to reinforce a less preferred activity is referred to as stress conditioning, Hull's principle, principle of stimulus generalization, or is it D, Premack principle? थोडं बारकाईने जर बघितलं तर ही ती गोष्ट आहे की जी अनेकदा आपल्या बाबतीत पण यूज होते आणि आपण सुद्धा इतरांकडून जर काही काम करून घ्यायचं असेल तर तेव्हा आपण हेच अशाच पद्धतीने काम करतो. फक्त त्याला टेक्निकल टर्म मध्ये काय म्हणतात ते म्हणजे ऑप्शन ABCD. अ पर्टिक्युलर प्रिन्सिपल विच सेज दॅट जर एखादी गोष्ट तुम्हाला एखादी नावडती गोष्ट करून घ्यायची असेल तर जे आवडतं त्याचं थोडंसं आमिष दाखवा, हा सारांश. म्हणजे जर तू अभ्यास केला ना तर मी तुला चॉकलेट देईन. चॉकलेट कधी देणार? पहिले तू अभ्यास कर मग. डी पण, बी पण, सी पण. आन्सर इज डी, प्रीमॅक प्रिन्सिपल. It is Premack principle. More preferred activity can be used to read. अभ्यास नाही करत आहे ना तो मुलगा, काय आवडते त्याला? तर गेम खेळायला आवडतोय. मग ठीक आहे, टू रिइन्फोर्स, मी गेम खेळायला देतो पण मग मात्र तू अभ्यास करायला पाहिजे. हे उलट आहे. पण अर्थात याच्यामध्ये एक ऍडिशनल भाग की स्टार मार्किंग कंडिशन काय आहे इथे की काही वेळेस अशा गोष्टी म्हणजे असंही होतं मग हळूहळू मुलं आपल्यालाच ब्लॅकमेल करतात. तुम्ही आधी गेम खेळायला द्या मगच आम्ही अभ्यास करू. ते उलट होतं तिथे. बट अगेन कमिंग बॅक टू आवर मेन पॉइंट. सो दिस इज व्हॉट इट इज, प्रीमॅक प्रिन्सिपल. सो नावातच आहे बघा, प्री म्हणजे आधी काहीतरी दिलं जातं तर मग ती व्यक्ती अपेक्षित असं काम करेल.
technique of shaping is based on which of the following principle? Reciprocal inhibition, response inhibition, stimulus discrimination, or is it D, successive approximation? B, Manju is saying D. Okay. नुसतं मेजॉरिटी आहे म्हणून नाही, but yes, the correct answer it is all again D, successive approximation. Shapingचं टेक्निक काय? टू शेप अ बिहेवियर. स्पेशली अशा टेक्निक्स हे स्लो लर्नर्स किंवा MR पॉप्युलेशन साठी हे यूज होतात. आता माइल्ड किंवा मॉडरेट MR असणारा एखादा मुलगा आहे आणि त्याला आपल्याला ब्रशिंगचं स्किल शिकवायचंय किंवा ड्रेसिंगचं स्किल हे शिकवायचंय. शर्ट घातला त्यांनी एका हातामध्ये आणि मग नंतर दुसऱ्या हातामध्ये. शर्ट घातला की अरे वा छान आहे बरं का, आता बटन लाव बरं, आता पहिलं बटन, अरे वा गुड, आता दुसरं बटन लाव बरं, अरे वा गुड, आता तिसरं. हळू टप्प्यात प्रत्येक स्टेपला आपण त्यांना काहीतरी रिइन्फोर्समेंट देतोय. इट मे बी वर्बल, इट मे बी नॉन वर्बल, इट मे बी काहीतरी आपण ज्याला मॉनिटरी गेन असं म्हणू तो भाग असेल, और समथिंग लाईक दॅट. एक मिनिट. शेपिंग. सेकंड थिंग इज टाइप्स ऑफ रिइन्फोर्समेंटच्या पण आपण नोट्स काढायला पाहिजे. टाइप्स ऑफ रिइन्फोर्समेंट मध्ये काय काय येतं? प्रायमरी रिइन्फोर्समेंट, सेकंडरी रिइन्फोर्समेंट किंवा प्रायमरी रिइन्फोर्सर्स, सेकंडरी रिइन्फोर्सर्स, अँड थर्ड थिंग इज सोशल रिइन्फोर्सर्स. प्रायमरी, सेकंडरी अँड सोशल. मग प्रायमरी म्हणजे नेमकं काय? बेसिक ड्राईव्ह जिथे फुलफिल होतात अशा सगळ्या गोष्टी. मग हंगर म्हणजे फूड आहे, थर्स्ट आहे, स्लीप आहे, प्रायमरी रिइन्फोर्समेंट. काही जण मग इव्हन सेकंडरी, सेकंडरी मध्ये काय येतं? एक्झाम्पल मनी, आणि सोशल रिइन्फोर्सर्स मध्ये फॉर एक्झाम्पल स्माईल. मी काम केलं आणि ते त्यांना आवडलं, त्यांनी स्माईल मीन्स दे हॅव अप्रिशिएटेड, ते हसले बरं का, म्हणजे त्यांना हे काम आवडलं. मिठी मारणं असेल, शाबासकी देणं, और मे बी आता हे इंडस्ट्रीज मध्ये किंवा कंपनीजच्या अँगलनी रेकग्निशन, दिस इज ऑल्सो सोशल. मागचे 5 वर्ष आम्ही त्या एका ऑर्गनायझेशन मध्ये काम करतो. 5 वर्षानंतर आता आमचं प्रमोशन झालं. म्हणजे काय? त्या ऑर्गनायझेशननी आमची दखल घेतली आणि म्हणून मग आम्हाला प्रोत्साहन दिलं. हे झालं सोशल. मॅच द पेअर मध्ये सुद्धा अशा कन्सेप्ट अनेकदा येतात. किंवा काही वेळेस ते स्टेटमेंट फॉर्म करतील आणि मग आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारतील की या पर्टिक्युलर स्टेटमेंटमध्ये अमुक अमुक गोष्ट ही कोणती आहे? ऑप्शन ए प्रायमरी रिइन्फोर्सर, ऑप्शन बी सेकंडरी, ऑप्शन सी सोशल, ऑप्शन डी आणखीन काहीतरी. मग त्याच्यामध्ये शेपिंग, चेनिंग, फॉरवर्ड चेनिंग, बॅकवर्ड चेनिंग, सक्सेसिव्ह अप्रॉक्सिमेशन. आता जसं एक्झाम्पल आपण बघितलं हे ड्रेसिंगचं, तर तिथे टप्प्याटप्प्यावरती आपण तिथे अप्रिशिएट करतोय, रिइन्फोर्स करतोय. सो सक्सेसिव्ह अप्रॉक्सिमेशन. होतंय क्लिअर है? ओके. Paradoxical intention, it is also a technique.
So paradoxical intention, it is based on which of the following? Negative practice, logotherapy, existential therapy, or D, reciprocal inhibition. काय असेल आन्सर? हे सेटनेट मधलेच क्वेश्चन्स आहेत. Any wide guess? पॅराडॉक्सिकल म्हणजे करेक्ट. ऑप्शन सी, इट इज राईट. एक्झिस्टेन्शियल थेरपी. आता काही वेळेस ट्रिकी का बरं होतं की एक्झिस्टेन्शियल थेरपी म्हणायचंय की लोगो नेमकं म्हणायचंय? लोगोथेरपी मध्ये वेगळा भाग येतो. लोगोथेरपी इट इज गिवन बाय विक्टर फ्रँकेल, सर्च फॉर मीनिंग. एक्झिस्टेन्शियल त्याच्यामध्ये हे पॅराडॉक्सिकल इंटेन्शन येतं. अनेकदा काय होतं की अशी भीती वाटते की मी घेऊ का लेक्चर, मग जमेल का मला, मी चुकलो तर, लोक हसले तर मला मग काय बरं होईल, नाही मग नको जाऊ दे. पॅराडॉक्सिकल म्हणजे पूर्णपणे टोकाचं नकारात्मक. समजा तुम्ही लेक्चर घेतला आणि लोक हसले, काय जास्तीत जास्त काय होईल? अंगाला भोकं पडतील का? आकाश कोसळेल का? तुमचा काही जीव जाईल का? किंवा त्याच्यावरून काही असं असं सिद्ध होईल का की तुम्हाला काहीच जमत नाही वगैरे वगैरे. इंटेन्शन पॅराडॉक्सिकल नाही, इतकं सगळं तर काही होणार नाही, म्हणजे मी अतिशयोक्ती करतोय ही जाणीव तिथे त्या व्यक्तीला होते, म्हणून हे पॅराडॉक्सिकल इंटेन्शन. मग नेमकं मी काय करायला हवं, तो भाग सगळा ते अस्तित्ववादी मानसशास्त्र जे आहे त्याच्यामध्ये तो येतो. टोकाचं नकारात्मक आहे म्हणजे ऑप्शन ए नक्कीच नाही. हा, डिफिकल्टी पण असते काही क्वेश्चन्स मध्ये, युनिट कुठलंही असू दे. बट सी दिस, हाऊ दे हॅव फ्रेम द क्वेश्चन. Correct sequence of controlling irrational thoughts, which is given below. Evaluate the accuracy, reward yourself for effective change, prepare incompatible thoughts, or develop awareness. 4213, 2413, 4132, or is it D, 3214? रॅशनल इररॅशनल कोणत्या थेरपीमध्ये येतं, कोण सांगेल? रॅशनल इररॅशनल कोणत्या थेरपीमध्ये येतं? REBT. REBT. ओके. REBT इट इज गिवन बाय whom? Albert Ellis. करेक्ट करेक्ट करेक्ट, ऍब्सोल्युटली राईट. REBT हे कॉग्निटिव्ह आहे, इमोटिव्ह आहे का बिहेवियर टेक्निक आहे? मेन डॉमिनंटली काय आहे? Behavior. इट इज कॉग्नेटिव्ह. Behavior. कॉग्नेटिव्ह. रॅशनल सगळ्यात पहिले काय येतं? रॅशनल. आणि म्हणून साधारण 1955 ते जवळजवळ 70 पर्यंत इट वॉज नोन ॲज ओनली RT, रॅशनल थेरपी. देन एलिस ऍड थर्ड पार्ट, रॅशनल इमोटिव्ह थेरपी, म्हणून मग RET असंच ते नाव होतं. अगदी आता म्हणजे 92 च्या आसपास ही ऍडेड बी फॅक्टर, बी कंपोनंट, आणि मग नंतर ते रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी असं नाव झालं. सो CBT and REBT it goes hand in hand. CBT mainly it is associated with Beck, and REBT it is linked up with Ellis. Okay, so आता पुन्हा आपण आपल्या मूळ प्रश्नाकडे येऊ. C or D? Okay. Developing awareness, evaluate the accuracy, reward yourself for effective change,
प्रिपेअर इनकम्पॅटिबल थॉट्स. मग काय उत्तर असेल तर काय, कंट्रोलिंग इरॅशनल थॉट्स. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये काय प्रश्न विचारलाय हे समजणं फार महत्वाचं आहे. मग कसे बरं आपण आपले थॉट्स कंट्रोल करू शकतो, स्पेशली इरॅशनल थॉट्स. पहिले आपल्याला जाणीव होणं महत्वाचं आहे. खरंच. मग त्याला ते डी मध्ये डिटेक्ट, डिबेट, डिस्क्रिमिनेट, डिस्प्यूट असं म्हणतात. ABCD जे आहे, A stands for activating events, B for beliefs, C for consequences, D stands for dispute. आपल्या अविवेकी विचारांची छाननी करणं. म्हणून मग पहिले ते लक्षात येणं महत्वाचं. मग डेव्हलपिंग अवेअरनेस, ऑटोमॅटिकली ऑप्शन बी आणि डी गेलं. मग त्याच्यानंतर अॅक्युरसी, इव्हॅल्युएट द अॅक्युरसी. आधी मला जाणीव होणं महत्वाचं की हो मी अविवेकी विचार करतो. मग साधारण किती वेळेस करतो बरं? रोज अविवेकी विचार मनात येतात का? मग किती वेळेस येतात? सारखे सारखे येतात, अगदी क्वचित येतात, अधूनमधून येतात की नेमकं कसं? ते जर समजलं तर मग त्याच्या ऐवजी दुसरे विवेकी विचार, हाऊ कॅन आय रिप्लेस माय इरॅशनल थॉट्स टू मोर रॅशनल थॉट्स, ती तिसरी पायरी झाली. आणि मग नंतर एकदा समजलं मला की माझे अविवेकी विचार ओळखायचे कसे, त्याच्याऐवजी हे विवेकी विचार किंवा रॅशनल थॉट्स रिप्लेस कसे करायचे, प्रिपेअर इनकम्पॅटिबल थॉट्स, अँड देन रिवॉर्ड युअरसेल्फ फॉर इफेक्टिव्ह चेंज. मग आता जर मला समजलंय की अधिक विवेकी विचार कसे असायला पाहिजे, मग त्याच्यासाठी मी काय काय करायला पाहिजे. सो 4132 ऑप्शन सी इट इज करेक्ट. आपलं होतं काय, आरईबीटी, एलिस, ABCD, अरे सोपं आहे आरईबीटी झालं की. पण सेटनेट साठी, कारण बघा तुम्ही सेटनेट हे क्लिअर पण झालात, जेव्हा तुम्ही ऍक्च्युली शिकवायला सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला ते मुलांना शिकवायचंय, ती तयारी आतापासून असणं हे आवश्यक आहे. आणि म्हणून मग आपल्याला तिथे डिटेल्स माहिती असणं हे खूप महत्वाचं. डेप्थ मध्ये ते माहिती असणं. The essential unity of the individual self sense with that of the universe principle is the central argument of Jainism, Advait Vedanta, योग और बुद्धिज्म. बघा ईस्टर्न थेरपीज. आणि आता पुन्हा जसं आधी पण म्हटलं की इमर्जिंग एरियाज किंवा मॉडर्न सायकोलॉजी, इंडियन ट्रेडिशन, असे सगळे जे युनिट्स आहेत, मग त्या अनुषंगाने हे प्रश्न पण फार महत्वाचे आहेत. इसेन्शियल युनिटी ऑफ द इंडिव्हिज्युअल सेल्फ सेन्स with that of the universe principle is the central argument. हे मूळ चर्चा किंवा मूळ भाग हा कोणी बरं सांगितला या चार पैकी? जैनिझमने सांगितला, अद्वैत वेदांताने सांगितला, योगाने सांगितला की बुद्धिझमने सांगितलं? बुद्धिझम नो. सी पण नाही. आता ए म्हणा किंवा बी म्हणा असं. सी सी म्हणजे बघा या अर्थानं युनिटी ऑफ इंडिव्हिज्युअल विथ युनिवर्स, स्वची एकसारखेपणा, एकतानता, एकसूत्रीपणा या अर्थानं. दॅट इज अद्वैत. द्वैत means two,
Advaita means not two, only one, single. So essential unity of the individual self sense with universe principle. मग जसं आपण आतापर्यंत फिलॉसॉफी किंवा काही ठिकाणी ऐकलं असेल, बघितलं असेल, मी आणि तू वेगळा नाहीये, हम एक ही है. मग ते एक आहे म्हणजे काय, द्वैत नाही. द्वैत मीन्स टू, अद्वैत म्हणजे दोन नाही ते. आणि मग ते वेदांतिक. बाकी मग आपल्याला आणखीन फिलॉसॉफीच्या अँगलने जास्त डिस्कस नाही करायचं, बट ईस्टर्न पर्स्पेक्टिव्ह, बुद्धिझमचे की पॉइंट्स आपण डिस्कस केले. आनापानसती असेल किंवा ब्रीदिंग टेक्निक आहे, सायलन्स आहे, अँड ऑल. योगाबद्दल काय काय सांगता येईल? बुलेट पॉइंट्स, 8-fold पाथ, और ऑल्सो कॉल्ड एज अष्टांग योग. यम, नियम, आसन, ध्यान, धारणा, प्रत्याहार. मग त्यातले सब पॉइंट्स, शौच आहे, अस्तेय आहे किंवा ब्रह्मचर्य आहे, ईश्वर प्रणिधान आहे, इव्हन प्राणायामामध्ये सुद्धा अगदी बेसिक कुंभकरेचक म्हणजे काय आहे, आसनांमध्ये कोणती कोणती आसनं कोणत्या कोणत्या डिसऑर्डर साठी सपोर्टेड वेज टू रिड्यूस द सिव्हिअरिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर डिसऑर्डर. मग पतंजली ऋषी म्हणजे जे कोर नेम्स किंवा की नेम्स आहेत, मग ते नोट्स काढले. आधी जसं म्हटलं तसं मग 5 पिलर्स और 5 बेसिक कोर एस्पेक्ट्स ऑफ इस्लाम. हज यात्रा आहे, मग कर देतात तो भाग आहे, मग त्याला टेक्निकल टर्म काय आहे. नमाज पठण आहे, मग किती वेळेस ते करायला पाहिजे असं म्हटलं आहे. टेक्स्ट कोणता आहे, मग पवित्र कुराण, ते झालं त्यांचं टेक्स्ट. हिंदुइझम मध्ये जसं गीता हा धर्मग्रंथ आहे, इस्लामसाठी कुठला आहे तर कुराण हा ग्रंथ झाला. प्रोफेट मोहम्मद, की पर्सन फ्रॉम दॅट पर्टिक्युलर ग्रुप. MA 4 सेम मध्येच सुफिझम आहे. रुमीचं ते सगळं काव्य वगैरे एक एक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. मग 5 पिलर